नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक्षा पाटील. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा मुळे. आज आम्ही पुन्हा एकदा आलो आहोत डायबिटीज अवेअरनेसच्या सत्रात. आजचा टॉपिक तसा खूप महत्वाचा आहे, कारण की ह्याच्यात एका जीवाविषयी आम्ही बोलणार नाही आहोत, तर 2 जीवांविषयी बोलणार आहोत. तो आहे जस्टेशनल डायबिटीज. जस्टेशनल डायबिटीज म्हणजे काय, तर गर्भावस्थेत होणारा डायबिटीज. भरपूर स्त्रियांना असं होतं, की आधी काही कुठली हिस्ट्री नसते, काय नसते, पण प्रेग्नन्सीच्या काळात त्यांना सांगितलं जातं शुगर तुमची बॉर्डरलाईन आहे. तर अशा अवस्थेत तुम्ही काय करायला हवं? ट्रीटमेंट, कट ऑफ व्हॅल्यूज, कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात, ह्याच्याबद्दल आज आम्ही थोडक्यात माहिती देणार आहोत. तर आपण आपल्याला सांगेल आता, की हाऊ टू डायग्नोज इट, कधी आणि काय काय करायला पाहिजे, कॉम्प्लिकेशन्स काय काय होऊ शकतात त्याबद्दल. ओके. जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे प्रेग्नन्सी इंड्युस्ड डायबिटीज. सर्वसाधारणतः प्रेग्नन्सीच्या 24 ते 28 आठवड्यांच्या दरम्यान याबद्दल टेस्ट केली जाते आणि ग्लुकोज पाणी देऊन आपण याची टेस्ट केली जाते. जर आपली ब्लड शुगर वाढलेली असेल, तर ती या दरम्यान आपल्याला दिसून येते. पण जर तुमच्या गायनेकोलॉजिस्टने तुम्हाला या आधीच जर शुगर टेस्ट करायला सांगितली असेल, तर ती कृपया करून घ्या. कारण की बऱ्याचदा प्रेग्नन्सीच्या आधीही टाइप 2 डायबिटीज असू शकतो, जो डायग्नोज झालेला नसू शकतो आणि ड्युरिंग प्रेग्नन्सी तुमच्या शुगर्स डिरेंज येऊ शकतात. त्यामुळे आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने वेळोवेळी ही तपासणी करणं फार आवश्यक आहे. परंतु सर्वसाधारणतः 24 ते 28 आठवड्यांच्या दरम्यान ही टेस्ट आपण करतो. तर ही टेस्ट करताना काही कट ऑफ्स आहेत. या कट ऑफच्या पलीकडे जर आपले ब्लड शुगर जात असेल, तर आपल्याला प्रेग्नन्सी इंड्युस्ड डायबिटीज झाला आहे असं डायग्नोज होते. तर उपाशीपोटी आपली शुगर साधारणतः 90 पर्यंत पाहिजे. त्यानंतर 75 ग्राम ग्लुकोजचे पाणी देऊन 1 तासानंतर आपली शुगर परत चेक केली जाते. जी जर 180च्या पुढे असेल आणि त्यानंतर 2 तासानंतरची जर शुगर 155च्या पुढे असेल, तर आपल्याला प्रेग्नन्सी इंड्युस्ड डायबिटीज आहे, याचे डायग्नोसिस कन्फर्म होते आणि त्यानुसार मग डॉक्टर तुम्हाला पुढची ट्रीटमेंट करण्यासाठी आहाराविषयी आणि एक्सरसाइज विषयी योग्य तो सल्ला देतील. परंतु आपण बाकी पण विशेष गोष्टींसाठी जागरूकता ठेवली पाहिजे, की जर आपल्याला गर्भावस्थेमध्ये जर डायबिटीज झाला, तर त्यामुळे आईला आणि बाळाला रिस्क ही वाढलेली असते. तर कधी-कधी आईला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होऊ शकते. डायग्नोज होण्याच्या आधीही होऊ शकते किंवा शुगर वाढल्यानंतरही रिपीटेड युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन हे होते. त्यानंतर पोटामधले जे पाणी असते बाळाच्या अवतीभोवती ते कधी-कधी वाढते, कधी-कधी कमी पण होते शुगर वाढल्यामुळे. त्यानंतर आईचा बीपी वाढू शकतो. नंतर बाळाचे जे वजन असते, जे जेस्टेशनल एजनुसार जेवढे वजन भरायला पाहिजे, कधी-कधी बाळ त्याच्यापेक्षा कमी वजनाचे भरते. कारण की ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही आणि काही-काही केसेसमध्ये 3.5 किलोपेक्षा पण जास्त बाळाचे वजन भरते ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी. तर हे जेस्टेशनल डायबिटीजमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि डिलिव्हरी नंतर बाळाला शुगर लो होण्याची शक्यता असते. त्यानंतर ड्युरिंग प्रेग्नन्सी अल्सो प्रीटर्म डिलिव्हरीचे चान्सेस वाढतात. तसेच बाळामध्ये जन्मजात व्यंग असण्याची शक्यता पण असते. तर ते वेळोवेळी याच्यासाठी काही स्पेसिफिक टेस्ट आहेत, ते तुमचे गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला सांगतील. तर ती कृपा करून करून घ्या. म्हणजे जे भविष्यामध्ये जे कॉम्प्लिकेशन्स बाळाला होणार आहेत, ते होण्याची शक्यता कमी होते. तसेच हे जे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ आहे, की त्याला भविष्यामध्ये ओबेसिटी, डायबिटीज होण्याची शक्यता पण असते. त्याच्यामुळे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे लहानपणापासूनच बाळाला हेल्दी सवयी जर लावल्या, तर आपणास चांगले रिझल्ट्स मिळू शकतील आणि ज्या मातांना जेस्टेशनल डायबिटीज झालेला आहे, त्यांनी डिलिव्हरी नंतर साधारणतः 6 आठवड्यानंतर आणि त्यानंतर दरवर्षी आपली शुगर चेक करावी. कारण की त्यांना जो सर्वसाधारण लोकांना टाइप 2 डायबिटीज होतो, त्याची शक्यता वाढते. येस, प्रतीक्षा. बरोबर. तू थोडक्यात डायबिटीजचे कट ऑफ व्हॅल्यूज, कसं डायग्नोज करावं, का करावं आणि का ट्रीट कसं करावं? ट्रीट कसं करावं आता मी बोलेन. पण म्हणजे ट्रीट करणं का गरजेचं आहे? म्हणजे कॉम्प्लिकेशन्स हं. कसे होतात? जसं व्यंग आहे, ह्यांना स्त्रियांना ब्लड प्रेशर आहे. म्हणजे कसं हानिकारक राहू शकतं हे सगळं तिने बोललेलं आहे. आता हो. मी थोडक्यात सांगेन ट्रीटमेंट पार्ट. तर मग काय ट्रीटमेंटचे पण प्रोटोकॉल्स ठेवलेले आहेत. नॉर्मल टाइप 2 डायबिटीजच्या लेव्हलपेक्षा ह्याचे ट्रीटमेंट जे आपण कट ऑफ व्हॅल्यू सांगतो ते जरा लोअर साइडला असतात. म्हणजे तुमचं फास्टिंग शुड बी अराउंड 80 टू 100. प्री लंचेस म्हणजे जेवणाच्या अगोदरची आपल्याला शुगर ही ठेवावी लागते अराउंड सेम थिंग 80 टू 100 किंवा जास्तीत जास्त 110 पर्यंत. आणि पोस्ट लंच हा पण 100 ते 120 पर्यंत मॅक्सिमम ठेवलेला बरा. 140च्या आतच सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला हव्या. म्हणजे का ह्या कट ऑफ ठेवलेल्या आहेत, की ह्या जर कट ऑफ एवढ्या लो असतील, तर बाळाला आणि आईला
होणारे कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट होऊ शकतात. तर तुम्हाला साधारणतः डायबिटीज, आता आपल्याला बाळ असतं जेव्हा पोटात असतं तेव्हा आपण भरपूर सगळ्या गोळ्या वगैरे घेऊ शकत नाही नॉर्मल पेशंट. नॉर्मल तापा सर्दीच्या गोळ्या पण आपण चेंज करतो. तसंच डायबिटीजचं पण आहे. डायबिटीजसाठी फार म्हणजे ओव्हर इन द वर्ल्ड फक्त एकच गोळी सध्याला हे आहे जी आपण देऊ शकतो. ती म्हणजे मेटफॉर्मिन. तर तुमच्या युजुअली गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला चालू करतील. तुम्हाला आहारामध्ये स्ट्रिक्टली नो शुगर, पिष्टमय पदार्थ पूर्ण कट ऑफ आणि जेवढं होऊ शकेल तेवढं टाइमली मील आणि कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ पोर्शन एकदम कमी करून, म्हणजे आपल्याला कारण की इथं 2 गोष्टी पाळावयाच्या आहेत, की फक्त तुमचं आहार तुमचा एकदम कमी करून चालणार नाही. आपल्याला बाळाची ग्रोथ पण झालेली पाहिजे. तुमची पण ग्रोथ झालेली पाहिजे व्यवस्थित. हेल्दी बाळ व्हायला पाहिजे. मग ते सांभाळून तारेवरची कसरत करून एक डाएट फॉर्म केला जातो, की गोडाचं प्रमाण त्याच्यात 0 राहील, शुगर पण कमी राहील, पण पुढे जाऊन म्हणजे शुगर न वाढता बाळाची वाढ पण व्यवस्थित होईल. तर डायटिशियनला भेटणं, डाएट ॲडजस्ट करणं, तसाच जेवढं होऊ शकेल तेवढं फळ आहे, पालेभाज्या आहेत, जसं सांगतील डायटिशियन तसं फॉलो करणं महत्वाचं. दुसरं महत्वाचं अनलेस अँड अंटिल गायनेकोलॉजिस्टनी तुम्हाला सांगितलं की बेड रेस्ट आहे, तोपर्यंत व्यायाम प्लीज करत राहणे. म्हणजे वॉकिंग पासून ते नॉर्मल घरगुती छोट्याफार कामं घरातली, ज्याच्याने तुमची साखर सेन्सिटिव्हिटी, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी मेंटेन राहील, हे करणं गरजेचं आहे. अनलेस अँड अंटिल काही प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि गायनेक हॅज आस्क्ड यू की नाही तुम्हाला बेड रेस्ट किंवा करण्याची गरज आहे, तर ते करावे. दुसरी गोष्ट मेटफॉर्मिन तुम्ही चालू केली, डाएट चालू केलं, एक्सरसाइज चालू ठेवलं. बहुतांश वेळा जशी-जशी प्रेग्नन्सी पुढे प्रगत होत जाते, जसे-जसे हार्मोनल चेंजेस जास्त होत जातात, इन्सुलिन रिक्वायरमेंट लागू शकते. तेव्हा तुम्हाला डॉक्टर सांगतील, ह्याच्यामध्ये हे कसं कळणार आपल्याला म्हणून फ्रिक्वेंट मॉनिटरिंग. नॉर्मल आपण डायबिटिक पेशंट ओपीडीला येईल 15-20 दिवसांनी आपण स्टार्टिंगला बोलू, शुगर हाय असेल तर 3 महिन्यांनी बोलू. तसं प्रेग्नन्सीमध्ये करून चालत नाही. प्रेग्नन्सीमध्ये आठवड्यातून ॲटलीस्ट 3दा तरी रीडिंग्स घेतलं पाहिजे. म्हणजे एव्हरी अल्टरनेट डे. जर शुगर खूप हाय असतील, रोज जरी चेकिंग केलं तरीही चालेल. म्हणून घरात ग्लुकोमीटर असून जेवणा अगोदरची, उपाशी पोटी, जेवणाच्या नंतरची ही साखर सतत नापून तुम्हाला सांगतील एक डायबिटीजचा चार्ट मेंटेन ठेवा. तो मेंटेन ठेवणं अति गरजेचं आहे. दुसरं ऑप्शन आहे आपण सीजीएम पण बसवू शकतो प्रेग्नन्सीमध्ये. जर सारखं ज्यांना प्रिक करायला भीती वाटत असेल, तर ते सीजीएम डिव्हाइस असतं. तर ते 14 दिवस चालतं. तो सेन्सर आपली कंटिन्युअस सीजीएम म्हणजे काय कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग. तो तुमचा 14 दिवसाचा ग्राफ बनवणार. जर तुमचे डॉक्टर जवळपास राहत असतील, ते रीडर असेल त्यांच्याकडे, तर हे एकदम सोयीस्कर होतं. कारण काय तुमची साखर रात्री किती होती, सकाळी किती होती, ते तुरंत बघितलं जातं. तर अशाप्रमाणे शुगर मेजर्स करत राहणे. जशी प्रेग्नन्सी ॲडव्हान्स होत जाते, जर तुम्हाला सांगितलं की नाही आता आपण एवढं सगळं करून सुद्धा साखर कंट्रोल होत नाही, इन्सुलिन घ्यायची गरज आहे, तर इट इस दी ट्रीटमेंट व्हॉट प्रेग्नन्सीमध्ये जी द्यावी लागते ती. तर इन्सुलिन ही काही-काही इन्सुलिन आपण असं पण नाही की सगळेच प्रकारचे इन्सुलिन देऊ शकतो. त्याच्यामध्ये पण प्रेग्नन्सीमध्ये जे अलाउड इन्सुलिन आहे ते तुम्हाला डॉक्टर सांगतील. जेवणा अगोदरचे, जेवणानंतरचे आणि एक नॉर्मल लाँग ॲक्टिंग इन्सुलिन सांगतील ते व्यवस्थित. सो दॅट तुमची ओव्हरऑल 24 तासाची साखर कंट्रोलमध्ये राहील. सर्वात महत्वाचा पार्ट झालं. आता तुम्ही सगळं केलं. जसं अपर्णाने सांगितलं कॉम्प्लिकेशनसाठी तुम्ही टेस्ट कराव्यात, बघाव्यात, सगळं केलं. पण तुमची साखर जी आहे ती कंट्रोल राहिली आणि डिलिव्हरी पण व्यवस्थित छान सुखरूपतेने झाली. असं पाहण्यात येतं, की इमिडिएटली आफ्टर डिलिव्हरी शुगर लो होते. भरपूर वेळा. पहिला ते 1-2 आठवड्यातच शुगर लो होते. मग पेशंट खूप खुश होतो, की आता माझा डायबिटीज गेला. तर ह्या खुश व्हा. तुम्ही एका नवीन रूपात, नवीन रोलमध्ये एंटर करता आहे प्रेग्नन्सीच्या, डिलिव्हरीच्या म्हणजे एक मातृत्वाच्या. तर स्वतःवरही पण नंतर कॉन्सन्ट्रेट करा. जसं तिने सांगितलं म्हणजे फॉलोअप करणं गरजेचं आहे. 6 आठवड्यांनी म्हणा, 3 महिन्यांनी म्हणा, परत 1 वर्षांनी. जर साखर नॉर्मल राहिल्या कंटिन्युअस 1-1 वर्षांनी मॉनिटर करणं जास्त गरजेचं आहे. तर तुमची आणि जर तुम्हाला आता हे जेस्टेशनल डायबिटीज बद्दल ती बोलली, की म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये सुरुवात होऊ शकते. पण तुम्ही आधी प्री डायबेटिक जर तुम्हाला आनुवंशिकता आहे, जर तुमचं वजन जास्त आहे सुरुवातीलाच बिफोर बीइंग प्रेग्नंट, तर ट्राय करा आधीच वजन कमी केलेलं, आधीच शुगर कंट्रोल आहे की नाही हे तपासून घेतलेलं जर काही असेल तर बिफोर प्लॅनिंग अ प्रेग्नन्सी. कधी पण प्लॅन्ड प्रेग्नन्सीज विल बी व्हेरी बेटर तुमच्या बाळासाठी पण आणि तुमच्यासाठी पण हेल्थ वाईज. तुला काय ॲड करायचंय?
एकच पॉइंट की ज्यांना पीसीओडीचा प्रॉब्लेम असतो त्यांना पण चान्सेस असतात जेस्टेशनल डायबिटीज किंवा प्री कन्सेप्शनल टाईप 2 डायबिटीज असण्याचे. तर त्यांनी पण वेळीच आपली प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग केलेली कधी पण बरं आहे. तर हे प्री कन्सेप्शनल मध्ये आपल्याला कळून येतं की आपल्याला काही शुगर वाढलेली आहे की नाही किंवा आपल्याला आपला बीपी वगैरे व्यवस्थित आहे की नाही किंवा हे जे नवीन फेज आहे प्रेग्नन्सीची ह्याच्यामध्ये आपण एंटर करण्यासाठी फिट आहोत की नाही. तर या गोष्टी पूर्णपणे व्यवस्थित क्लिअर करून नंतरच आपण जर पुढची स्टेप घेतली, कारण की प्रेग्नन्सीच्या स्टेटमध्ये खूप लिमिटेड ऑप्शन्स असतात आमच्याकडे ट्रीटमेंटचे, की आम्ही बरेचसे मेडिसिन्स आपल्याला देताच येत देता नाही. येत नाही. त्याच्यामुळे जर आपण बिफोर प्रेग्नन्सी जर सगळं आपलं स्क्रीनिंग केलं आणि नंतर प्रेग्नन्सीचा चान्स घेतला, तर आईसाठी आणि बाळासाठी खूप चांगलं राहतं आणि आपलं ट्रीटमेंट करायचा खर्च पण आटोक्यात राहतो आणि होणारे कॉम्प्लिकेशन्स पण आपल्याला टाळता येतात. मेन तर ते धोकादायक जे आपण म्हणतो प्रेग्नन्सीमध्ये बाळाला होणारे त्रास, ते आपण सगळेच आधीच प्रिव्हेंट करू शकतो. मग आता हे झालं जस्टेशनचं, पीसीओएसचं. तसंच तुम्ही डायबेटिक पण जर आहात, शुगर, HbA1c एकदम परफेक्ट रेंज म्हणजे अप टू 6 to 6.5 च्या रेंजमध्ये आणून देन प्लॅन आपली प्रेग्नन्सी. म्हणजे तुम्हाला ते उपयोगकारी ठरेल. ठीक आहे? ओके. धन्यवाद. धन्यवाद.